तांदळाच्या पिठाच्या पापड्या कशा बनवतात बघा. आज आपण शिकणार आहोत. हे आहे तांदळाचं पीठ. तांदूळ धुवून वाळू टाकून आणि दळून आणले होते. आणि हे बघा, आहे चुलीवरती मस्त पाणी तापवायला ठेवलं आहे बघा. पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत आपण, चुलीवर ठेवून. मस्त तांदळाचं पीठ दळून आणलं आहे. गरम पाण्यात टाकण्याच्या अगोदर थोडंसं पाण्यामध्ये ओलं करून चांगलं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, एकही गुठली राहिलेली नाही आहे. कारण गुठली जर नाही ठेवली ना आणि पाण्यामध्ये टाकले तर खूप चांगल्या पद्धतीने मस्त वितळून जातो तो. एकही गुठली नाही ठेवावं लागत. बघून घ्या. घाट म्हणून बघा आता. आणि बघा, या पद्धतीने सर्व गरम पाण्यात ओतलंय. असं ओलसर असं पातळ बॅटर करून जर टाकलं तर खूप चांगल्या पद्धतीने पाण्यात वितळून जाते. हे काही गाठ गुटली काय असते ते गाठ वगैरे काहीच बनत नाही. आणि आता खूप छान पद्धतीने हा जो चीक आहे पापडी बनवायचा तो आता खूप चांगल्या पद्धतीने शिजवायचा. आपण सर्व जे काय बनवतो, जे काय व्हिडिओ टाकतो ना, सर्व पारंपरिक पद्धतीनेच टाकत असतो. आणि तेही चुलीवरती बनवूनच टाकतो बरं का. चुलीवरचे छानही लागतात आणि चवदारसुद्धा लागतात. बघा आता हा. आणि असं फिरवायचंच राहायचं, थांबवायचं नाही. गोल गोल चमच्याने फिरवायचंच राहायचं. कारण फिरवलं नाही तर त्याची गाठ वगैरे बनते. ते गाठ बनू द्यायची नाही आहे. असं गोल 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 फिरवतच राहायचं आहे. हात बंद ठेवायचा नाही. बघा, घट्टपणा यायला लागला. पा वरती बघा, अजून घट्ट येऊ द्यायचं आहे, होऊ द्यायचं आहे. बघा, घट्टपणा यायला लागला. आता छानपैकी घट्टपणा आला आहे. आणि आता फक्त याला चांगला खणखणीत उकळे येऊ द्यायचे आहेत. उकळ्या आल्या की आपला चिक रेडी कुरड्या टाकायसाठी. बघा, अशी उकळी यायला लागली. चिक मस्तपैकी झाला आहे, आता रेडी आहे. बघा, अशा उकळ्या येऊ द्यावं लागतात. चिक रेडी झाला. आता चला कुरड्या टाकायसाठी. आता आपण काही पांढऱ्या टाकायच्या, काही आता कलरच्या पण टाकायच्या. चला, आपणच 3 कलरच्या बनवणार. हे बघा, याच्यात पिवळा कलर टाकला आहे मी. आणि हे बघा, हा आहे लाल कलर. हा पिवळा कलर बघा. आणि व्हाईट कलरच्या सुद्धा आपण करणार आहोत. असा मेन कापड घेतला, याला तेल लावलं आणि त्याच्यावरती आता बघा. आणि आता कुरड्या टाकणार चालू. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान होतं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.